नमस्कार. भारतीय संविधानाने आपल्याला सगळ्यांना एक खूप मोठी, खूप मौल्यवान भेट दिली आहे आणि ती म्हणजे आपलं स्वातंत्र्य. तर आज आपण या स्वातंत्र्याचा जो मूळ आधार आहे त्या अनुच्छेद 19 बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. पण आपण कधी विचार केलाय का की आपल्याला जे हे स्वातंत्र्य मिळालंय त्याचं मूळ नक्की कुठे आहे? म्हणजे आपण जे काही बोलतो, जिथे कुठे फिरतो, जो व्यवसाय करतो, या सगळ्या स्वातंत्र्यामागे नक्की कोणता आधार आहे? तर याचं उत्तर आपल्याला मिळतं आपल्या भारताच्या संविधानात, आणि त्यातही विशेषतः संविधानाचा भाग 3 जो मूलभूत हक्कांसाठी ओळखला जातो. खरं तर हाच तो पाया आहे ज्यावर आपल्या स्वातंत्र्याची संपूर्ण इमारत उभी आहे. तर हे मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे हक्क आहेत जे जन्मतःच प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळतात, आणि हे इतके आवश्यक आहेत की त्यांच्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा विकासच होऊ शकत नाही. म्हणूनच तर हे हक्क आपल्या लोकशाहीचा कणा मानले जातात. चला तर मग जरा खोलात शिरूया. या मूलभूत हक्कांमध्ये एक अतिशय महत्त्वाचं कलम आहे आणि ते म्हणजे अनुच्छेद 19. हे कलम म्हणजे जणू काही संविधानाने दिलेलं एक गिफ्ट पॅकेजच आहे, जे आपल्याला 6 वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यांची हमी देतं. तर मग बघूया या पॅकेजमध्ये आपल्याला काय काय मिळतं. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरं, शांततेने आणि शस्त्रविरहित एकत्र जमण्याचा हक्क. तिसरं, संघटना किंवा संघ बनवण्याचा हक्क. चौथं, संपूर्ण भारतभर कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य. पाचवं, देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा हक्क. आणि सहावं, आपल्याला आवडेल तो कोणताही व्यवसाय किंवा व्यापार करण्याचं स्वातंत्र्य. हे 6 हक्क प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आहेत. आता या 6 स्वातंत्र्यांपैकी जे पहिलं आहे ना, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यावर आपण जरा जास्त बोलूया, कारण खरं तर हे सगळ्यात जास्त चर्चेत असतं आणि लोकशाहीचा आधारस्तंभ मानलं जातं. संविधानातले मूळ शब्द बघा कसे आहेत. सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क असेल. हे वाक्य दिसायला किती साधं आहे नाही का, पण याची ताकद प्रचंड आहे. याचा सरळ अर्थ होतो की प्रत्येक नागरिकाला आपलं मत, आपले विचार कोणत्याही माध्यमातून व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मग इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो की हे स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद आहे का? म्हणजे मनात जे येईल ते बोलण्याचा, काहीही करण्याचा हक्क आपल्याला मिळाला आहे का? आणि इथेच आपलं संविधान एक खूप सुंदर संतुलन साधतं. ते आपल्याला वाजवी निर्बंध म्हणजेच रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स ही संकल्पना देतं. हे निर्बंध म्हणजे आपलं स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी नाहीत, तर ते स्वातंत्र्य जबाबदारीने कसं वापरायचं हे सांगणारी एक गाईडलाईन आहे. हे बघा, हे अगदी तराजूच्या पारड्यांसारखं आहे. एका पारड्यात आहे अनुच्छेद 19(1)(अ) जे आपल्याला बोलण्याचा हक्क देतं, आणि दुसऱ्या पारड्यात आहे अनुच्छेद 19(2) जे त्यावर काही वाजवी निर्बंध घालतं. आणि हे निर्बंध का? उगाच नाही, तर देशाची एकता, सुरक्षा, समाजातली शांतता आणि नैतिकता जपण्यासाठी. याचाच अर्थ स्वातंत्र्यासोबतच जबाबदारीही येते. आता आपल्याला वाटेल की हे सगळं फक्त बोलण्याच्या स्वातंत्र्याबद्दलच आहे, पण नाही. हा जो हक्क आणि जबाबदारीचा बॅलन्स आहे ना, तो फक्त भाषण स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाहीये. अनुच्छेद 19 मधल्या बाकीच्या 5 स्वातंत्र्यांनाही तोच नियम, तेच तत्व लागू होतं. प्रत्येक स्वातंत्र्यावर काही विशिष्ट कारणांसाठी बंधनं आहेत. उदाहरणार्थ, शांतपणे एकत्र जमण्याचा हक्क आहे, बरोबर, पण त्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर त्यावर सरकार बंधनं घालू शकतं. किंवा कुठेही फिरण्याच्या हक्कावर सामान्य लोकांच्या हितासाठी किंवा अनुसूचित जमातींच्या संरक्षणासाठी मर्यादा घालता येतात. या सगळ्यामागे एकच विचार आहे: एका व्यक्तीचं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या किंवा समाजाच्या स्वातंत्र्याच्या आड येऊ नये. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? हा जो हक्क आणि जबाबदारीतला समतोल आहे, तो आपल्यासाठी, आपल्या देशासाठी इतका महत्त्वाचा का आहे? चला तर मग आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुच्छेद 19 हा आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भक्कम आधार आहे. दुसरी गोष्ट, हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे, पण ते अमर्याद नाही. तिसरं, वाजवी निर्बंध ही संकल्पना आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि समाजाचं हित यांच्यात एक योग्य तोल साधते. आणि चौथं, हक्क आणि जबाबदारी यांच्यातला हाच समतोल एका निरोगी लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या जगात जिथे प्रत्येकाच्या हातात सोशल मीडियासारखं एक प्रभावी माध्यम आहे, तिथे आपण स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्यातलं हे नाजूक संतुलन कसं जपतो किंवा कसं जपायला हवं, यावर नक्की विचार करा.